नमस्कार माझ्या लाडक्या बहिणींनो. ओके, सो बेसिकली आज आहे 1 मार्च 2026. ओके, याबद्दलच्या लाडकी बहीण योजनाबद्दलच्या ताज्या अपडेट मी घेऊन आलो आहे. ओके, सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आजचा अपडेट खूपच महत्त्वाचा आहे. ओके, सो बेसिकली अपडेट काय आहे? ओके, सगळ्यात पहिल्यांदा अपडेट म्हणजे की महाराष्ट्र सरकारकडून लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये थेट बँकेत खात्यात जमा केले जातात. बरोबर. मात्र काय झाले, काही जिल्ह्यांमध्ये जानेवारी आणि फेब्रुवारी हप्त्याबाबत विलंब झाल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या. ओके, सो खूप साऱ्या महिलांना जानेवारीचे पैसे आलेले नाही आहेत. भले त्यांची EKYC कंप्लीट आहे, सगळं बरोबर आहे, तरीसुद्धा त्यांना जानेवारीचे पैसे आलेले नाही आहेत. ओके, सो आजच्या अपडेट्सनुसार ज्या महिलांचे EKYC पूर्ण झालेले आहे, ज्या महिलांचे बँक खाते आधारशी लिंक आहे, त्यांच्या खात्यात टप्प्याटप्प्याने रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे चिंता तुम्ही करू नका महिलांना. ओके, ज्या महिलांना जानेवारीचे पैसे नाही आले त्यांनी थोडासा वेट करा, तुमचे पैसे 1-2 आठवड्यात नक्कीच येतील. ओके, सो आता झाले काय, खूप साऱ्या ठिकाणी पैसे आलेत, खूप साऱ्या ठिकाणी आले नाहीत. बेसिकली काय होतं, हे टप्प्याटप्प्याने वितरण होतं वेगवेगळ्या ठिकाणी. ओके, त्यामुळे थोडासा वेळ लागतो, नक्कीच येतील पैसे. ओके, पैसे का अडकले होते याची कारणं जर सांगायची झाली तर खूप सारी कारणं आहेत. EKYC अपूर्ण असणे, आधार लिंकिंग प्रलंबित असणे, बँक खात्यात तांत्रिक अडचणी असणे, चुकीची कागदपत्रे खूप साऱ्या महिलांनी सबमिट केली होती, त्यामुळे सुद्धा पैसे अडकले होते. सो सरकारकडून सांगण्यात आले आहे की ज्या महिलांची कागदपत्रे पूर्ण आहेत त्यांना लवकरच लवकर हप्ते मिळतील आणि ते मिळतसुद्धा आहेत. ओके, सो सरकारची भूमिका काय आहे, राज्य सरकारने स्पष्ट केले आहे की योजना बंद होणार नाही आणि आर्थिक ताण असला तरी महिलांना मदत देण्याचा निर्णय कायम असणार. ओके, सो आता तुम्ही EKYC तुमचं स्टेटस तपासा, आधार बँक लिंकिंग कन्फर्म करा आणि मोबाईल नंबर बँक खात्याशी जोडलेला आहे का ते सुद्धा पहा आणि SMS अलर्ट तुम्ही तपासत राहा, हे सुद्धा तुम्ही करा. ओके, आणि मंत्र्यांचा विधान परिषदेतील एक वक्तव्य आलं आहे. बेसिकली वनमंत्री गणेश नाईक यांनी विधान परिषदेतील प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं की लाडकी बहीण योजनेमुळे इतर सरकारी विभागांवर खर्चाचा थोडासा ताण येत आहे आणि त्यावरही योजना बंद होणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. ओके, सो बेसिकली ते म्हणाले की सरकारने गेल्या वर्षभरात ही योजना सुरू ठेवली आहे आणि ती पुढेही चालू राहणारच आहे. ओके, सो बेसिकली याच होत्या अपडेट आपल्या. ओके, आणि EKYC आणि बँक खाते तुम्ही लिंकिंग करून घ्या. ज्या लाभार्थ्यांनी पूर्ण केले नाही त्यांना हप्ते मिळण्यास विलंब होईल. ओके, त्यामुळे तुम्ही करून घ्या. आणि नागरिकांमध्ये नाराजी आणि मागण्या, काही ठिकाणी लोक म्हणतात की नवीन EKYC प्रक्रिया ताबडतोब सुरू करावी, म्हणजेच की ज्या महिलांची अपूर्ण आहे किंवा चुकीच्या रीतीने कंप्लीट झाली आहे त्यांच्यासाठी परत एकदा EKYC सुरू करावे असं नागरिकांमध्ये सांगण्यात येत आहे. ओके, सो सरकारची धोरणं स्थिर आहेत. वित्तीय ताण असूनही सरकारी योजना, महाराष्ट्र लाडकी बहीण जी योजना आहे आपली, ती बंद होणार नाही. ओके, सो हीच होती अपडेट. ओके, सो बेसिकली अशाच रोजच्या सरकारी योजना अपडेटसाठी माझ्या बडी नावाच्या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा आणि लाडकी बहीण योजनेविषयी ज्या रोज अपडेट येतात ताज्या त्याबद्दल मी व्हिडिओमार्फत नक्कीच तुम्हाला माहिती देत जाऊ. ओके, त्यामुळे माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. ओके, आणि आपल्या इतर लाडक्या बहिणींना हा व्हिडिओ शेअर करा. ओके.